हॅलो स्टुडंट्स, आता आपण इथे एक्झाम्पल्स घेतोय. सीईटी एप्रिलचे शिफ्ट वाईज एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, एक्स स्क्वेअर डीवाय बाय डी एक्स मायनस एक्स वाय इज इक्वल्स टू 1. फाइंड द सोल्युशन. जनरल सोल्युशन. टॉपिक डिफरन्शियल इक्वेशन. वी नो दॅट x square dy by dx minus xy is equals to 1. First is a variable separable method. Second is म्हणजे split होत असेल डायरेक्टली तर separable. In terms of suppose bracket x minus y, x by y, then substitution and then difference, variable separable. Okay. Next is a homogeneous and last is a linear differential equation. फर्स्ट म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही टाईप ओळखा. एक्स स्क्वेअर डी वाय अपॉन डी एक्स मायनस एक्स वाय इज इक्वल्स टू 1 गिवन. फर्स्ट डिवायडिंग बोथ द साइड्स each by yes x square, therefore we get dividing by x square upon x square cancel, dy by dx minus x upon x square into y is equals to 1 upon x square. Okay, then dy upon dx. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही असं का केलं, कारण इथे x इंटू वाय आहे, मिक्स फंक्शन आहे, हे स्प्लिट होत नाही. लक्षात घ्या, स्प्लिट झालं तर सेपरेबल फॉर्म येतो. ओके, आणि डिग्री सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतो, होमोजिनियस. ओके, होमोजिनियस. हिअर एक्स अपॉन एक्स स्क्वेअर, एक्स कॅन्सल, 1 बाय एक एक्स इथे आला, y is equals to 1 upon x square. This is in the form of like dy upon dx plus py is equals to q is known as a linear differential equation. Okay, where p and q both are functions in x only because y is dependent on x only or constant or constants. Okay, comparing this with theoretical form, therefore here we get p is equals to yes minus 1 upon 6 and q is equals to 1 upon x square. इथे कंपेअर केलं आपण या फॉर्मॅट बरोबर. देन स्टेप नंबर 2, फाइंड आउट इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर खूप पेपरमध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर विचारला जातो. लक्षात घ्या, इंटिग्रेटिंग फॅक्टर फॉर्म्युला ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स. ओके, हिअर विथ रिस्पेक्ट टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ p dx. p is equals to minus 1 upon x into dx. Therefore here we get e raised to minus sign as it is, integration of 1 upon x dx, log of mod of x. Okay, then next step is in the here power using law of exponent, that is power rule. N log m is equals to log of m raised to n. Therefore here we get e raised to log of x raised to minus 1, x raised to minus 1. Therefore here we get e and log cancel, x raised to minus 1, that is 1 upon x. This is our integrating factor. Maximum examples कोणते बघायला मिळतात डिफरन्शियलचे? आठवते काही? जास्त करून लिनियरचे आहेत, व्हेरिएबल सेपरेबलचे आहेत. ओके, सबस्टिट्यूशन वाले आहेत. होमोजिनियसचे थोडेफार कमी दिसत आहेत, पण लिनियर हे खूप दिसतात आणि सेपरेबल फॉर्म. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळाला की आपण जातो द फॉर्मॅटकडे. द जनरल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन इज डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे कोण, y, dependent variable into integrating factor is equals to integration of q into integrating factor into dx plus c. Okay, therefore y into integrating factor 1 upon x is equals to integration of, we know that q, yes, q 1 upon x square, yes, 1 upon x square into integrating factor 1 upon x into dx plus c. Yes, then we get y into 1 upon x is equals to, here 1 into 1 x square into x cube. Yes, and 1 upon x cube, that is x raised to minus 3 into dx plus c. Then next step is by formula integration. Yes, we know that integration of x raised to n dx, x raised to n plus 1 upon n plus 1 plus c, x raised to minus 3 plus 1 minus 2 upon minus 2 plus c. Okay, therefore y into 1 upon x is equals to, here we get minus 1 upon
2x² प्लस सी. आता ॲडजस्ट करून ॲन्सर, म्हणजे हे पेपरमधलंच एक्झाम्पल आहे. अपॉन आहेत ना हे एक्स, ते फक्त त्यांनी काय केलेत, राईटला ॲडजस्ट केलेले आहेत. ऑप्शन बघत बघत ॲडजस्ट करायचं. ओके, इथून पुढे जे काही असेल, मग पर्टिक्युलर सोल्युशन आहे का, जनरल सोल्युशन आहे. ओके, मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स ईच बाय येस एक्स इंटू एक्स इंटू एक्स इंटू एक्स. येस, देअरफॉर आन्सर एक्स एक्स कॅन्सल, वाय इज इक्वल्स टू मायनस 1/2x प्लस cx. दिस इज आवर आन्सर. ओके, ऑप्शन बघत तुम्ही जे काही तुम्हाला विचारलं असेल, कंपॅरिझन करून असेल काहीतरी कोइफिशियंट वगैरे, तो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. येस, दे नेक्स्ट एक्झाम्पल आहे लाईन मधलं आहे, वेक्टर लाईन प्लेन मधलं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, द लाईन्स x minus 5 upon 5m plus 2 is equals to 2 minus y upon 5, 1 minus z upon minus 1, and x is equals to 2y plus 1 upon m is equals to 1 minus z upon minus 3 are perpendicular to each other. Yes, perpendicular to each other. आणि क्वेश्चन विचारला आहे, then value of m is equals to dash dash. ओके, एम ची व्हॅल्यू आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची आहे. इथे मी क्वेश्चन घेतलेला आहे, ऑप्शन्स लिहित नाही मी, वेळ जातो त्याच्यामध्ये. काय करावं लागेल? येस, पहिल्यांदा आपल्याला तो जो आपला लाईनचा कार्टेशियन फॉर्म आहे त्यात ॲडजस्ट करावं लागेल ना. वी नो दॅट कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ ए line are x minus x1 upon a, x minus x1 upon a is equals to y minus y1 upon b is equals to z minus z1 upon c. मग हा फॉर्मेट आहे का मुलांनो? नसेल तर ॲडजस्ट करायचा. इथे चेक करूया आपण. फर्स्ट, गिवन लाईन्स आर x minus 5 upon 5m plus 2. इथे 2च आहेत ना, 1 मिनिट. येस, करेक्ट, 5m plus 2. इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे प्रॉब्लेम आहे टेकिंग मायनस साइन कॉमन, y minus 2 upon 5. Here also taking minus sign common, z minus 1 upon minus 1. Meaning कुठे चेंज झालं का? नाही, minus z करेक्ट, मायनस इंटू मायनस प्लस 1 करेक्ट. सिमिलरली नेक्स्ट लाईन, इथे काही एकच्या पुढे काहीच नाही म्हणजे किती येत रे मुलांना? 0 अपॉन डिनॉमिनेटर नथिंग मीन्स 1. ओके, हिअर टेकिंग टू कॉमन y मायनस इंटू मायनस पण करू शकता, पण मला आता काय पाहिजे आहे तर ते परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे मला x1 y1 z1 x2 y2 z2 नको आहेत. मला काय पाहिजे? डायरेक्शन रेशोज ऑफ ए लाईन. ओके, मला हे पाहिजे आहेत a1 b1 c1 a2 b2 c2. ओके, ABC आर कॉल्ड डायरेक्शन रेशोज. ओके, ते मला हवे आहेत. त्यामुळे इथे मी फक्त आहे ॲज इट इज प्लस लिहिते, प्लस 1/2 आहे का? बरोबर चेक करा. 2y करेक्ट, इंटू 2 अपॉन 2 कॅन्सल, प्लस 1 करेक्ट, अपॉन m इज इक्वल्स टू, हिअर टेकिंग मायनस साइन कॉमन, z minus 1 अपॉन -3. आपण ॲडजस्ट केले की नाही? केलेलं आहे. आता थोडं अजून फक्त काय करा, साईन तुम्ही फक्त ही ॲडजस्ट करा. दोन्ही फॉर्मॅट ॲडजस्ट केले. ही मायनस साईन इथे खालती देऊया. इथे फक्त मी एवढंच लिहिते, a1 x मायनस, इथे फॉर्मॅट लिहिलेलं आहे, लाईन्स 2 आहेत म्हणून म्हणूया आपण a1 b1 c1 a2 b2 c2. थोडं मी ॲडजस्ट करून लिहिते, बघा जरा. a1 इज इक्वल्स टू, येस, 5m प्लस 2. ओके, b1 इज इक्वल्स टू -5 खालती घ्या, -5, अँड c1 इज इक्वल्स टू मायनस इंटू मायनस प्लस 1. या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये ॲडजस्ट करा. देन a2 b2 c2, a2 1 b2 m/2 होतील, m/2. ओके, हे 2 खालती येतील, m/2, अँड c2 मायनस इंटू मायनस प्लस 3. ओके, आता आपण पॉइंट, काय पॉइंट दिलेला आहे रीड करा. लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. Perpendicular to each other, we know that if two vectors are perpendicular to each other, then a bar dot b bar is equals to 0. Yes, therefore using since lines are perpendicular to each other, therefore a1 a2 plus b1 b2
plus C1 C2 is equals to 0. A1 5m plus 2 into A2 1 plus B1 B2 minus 5 into m by 2 plus C1 C2 1 into 3 3 is equals to 0. Yes, therefore value of m is equals to, here we get 5m plus 2 plus into minus minus 5m upon 2 plus 3 is equals to 0. Then plus 2 plus 3 plus 5, yes, 5m minus 5m upon 2 plus 5 is equals to 0. Then next step is a multiply both the sides each by 2 into 2 into 2 into 2 into 2. Here we get 2 into 5. Yes, 10m minus into 2 upon 2 cancel 5m plus here we get 2 into 5 10 and 0 into anything 0. Yes, therefore here we get 10m minus 5m is equals to plus 10 in the right side becomes minus 10. Therefore m is equals to minus 10 upon 5 minus 2. Yes, this is our correct answer. Okay, इथे होतं एक्झाम्पल लाईन प्लेनचं होतं एक्झाम्पल. देन नेक्स्ट example, limit x tends to 0 4 raised to x minus 1 whole bracket cube upon tan of x upon 4 into log of bracket 1 plus x square upon 3 is equals to 96 into log a whole bracket raised to b. Then question, a plus b is equals to very easy example. Yes, here steps are here right side 96 into log a and whole power b. म्हणजे त्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला LHS ऍडजस्ट करायचं आहे. इथे तुम्हाला इझी सांगते, ओरली सुद्धा आपण करू शकतो. हिअर 4 raised to x minus 1 raised to 3. We know that a raised to x minus 1 upon x is equals to log a. ओके, म्हणजे इथे x किती टाइम्स पाहिजेत तर 3 टाइम्स पाहिजेत. मग खालती पण इथे टॅनला 1 पाहिजेत आणि लॉगला 2 पाहिजेत, 2 वेळा x पाहिजेत. माझी बेसिक फॉर्म्युल्याची लिस्ट आहे, त्यात तुम्ही फॉर्म्युले बघू शकता. ओके, तर इथे x स्क्वेअर आणि इथे x म्हणजे 3 वेळा झाले ना. देअरफॉर स्टेप नंबर फर्स्ट, डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ बाय yes x cube and here also x cube ने डिवाइड करूया. 4 raised to x minus 1 whole bracket raised to 3. okay, in the denominator tan of x by 4 upon x, एक x मी फर्स्ट ला दिला. then log of bracket 1 plus x square upon 3 upon x square. झाले का बरोबर ऍडजस्ट? येस, चेक करू शकताय तुम्ही आपण घेतलेले करेक्ट आहेत का. इथं 2 वेळा झाले आणि इथं एकदा झाले का 3 टाइम झाले. देन नेक्स्ट स्टेप इज ऍडजस्टमेंट. एका स्टेप मध्ये सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो. लिमिट x टेंड्स टू 0. हिअर टेकिंग रेस टू 3 कॉमन 4 raised to x minus 1 upon x whole bracket raised to 3. This is our numerator part. okay, numerator. Denominator limit x tends to 0. here function tan of x upon 4 upon x. okay, we know that as a limit x tends to 0, tan x upon x is equals to 1. here x equals to x by 4. मग इथे आपल्याला इथे 4 एक्स्ट्रा घ्यावे लागले, मग ते कॅन्सल केले पाहिजेत ना. ऍक्च्युअली कुठे घेतले? डिवायडेड बाय डिवायडेड रेसिप्रोकल म्हणजे इथे घेतलेत. इंटू 4 ला अपॉन 4 इथे मी कॅन्सल केला. येस, इंटू नेक्स्ट पार्ट लिमिट x टेंड्स टू 0. ओके, लॉग ऑफ फंक्शन 1 plus x square upon 3 log of 1 plus x square upon 3 upon x square. काय इथे कमी आहे मुलांनो? 3 कमी आहेत. इथे एक्स्ट्रा 3 घेतले. आता ते कॅन्सल करूया का? डिवायडेड बाय डिवायडेड रेसिप्रोकल म्हणजे हे 3 इथं घेतल्यासारखे आहेत, ते इथं मी काय केले? कॅन्सल केले. ओके, हे 3 इथं घेतल्यासारखे आहेत. नीट समजून घ्या.
खूप इझी एक्झाम्पल्स आहेत. ओके, झालं का सगळं ऍडजस्ट बरोबर झालेलं आहे. मी फक्त लेफ्ट साइड सॉल्व्ह केलेली आहे. Therefore, by formula, limit x tends to 0, a raised to x minus 1 upon x log a. Here 4, a is equals to 4, log 4 whole bracket cube. In the denominator, limit x tends to 0, tan x by 4 upon x by 4, 1 into 1 by 4, 1 by 4 into log of 1 plus x upon x, ती टर्म सेम पाहिजे. ओके, इज इक्वल्स टू 1. इथे किती येतील, खालती येतील 1. इथेच ऍडजस्ट करूया, एकच मिनिट. 1 into 1 by 4 into 1 into 1 by 3. Therefore here we get, yes, 4 into 3 12 divided by divided reciprocal 12 into log 4 means 2 square. आहे करे, 4 means 2 square raised to 3. Yes, therefore we get here by exponent law, that is power rule, log of m raised to n log m, n that is 2 log 2 whole bracket raised to 3. Yes, therefore here we get 2 cube 8. क्यूब दोन्हीचा झाला पाहिजे ना. 2 cube 8 into 12 96 into log 2 whole bracket cube, not 2 cube whole bracket cube. Then comparing this with right side, त्याने दिली ना log a whole bracket raised to b. Therefore a is equals to 2 and b is equals to 3. Question, a plus b, 2 plus 3 is equals to 5. Yes, is equals to 5. Log a raised to b. Yes, next example. 1 minute. Next example. नेक्स्ट एक्झाम्पल 15 एप्रिलचं एक्झाम्पल आहे. हे शॉर्टकटनी ट्राय करा. ओके, शॉर्टकटनी ट्राय करा. ए इज इक्वल्स टू कॉस थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. इफ ए क्यूब इज इक्वल्स टू आय, ए क्यूब नका काढत बसू, ए क्यूब इज इक्वल्स टू आय, देन थिटा इज ऑप्शन ए π/6. 50% बोर्डनी करा, बोर्ड पण नाही म्हणत मी, शॉर्टकटच. आणि परत ना ऑप्शन वरून जावा, ऑप्शन वरून गेला तरी चालेल. ओके, इथे काहीतरी 2π ऑप्शन डी काहीतरी आहे इथे, तर मी ऑप्शन 3 लिहिते. ओके, 3 ऑप्शन मी इथे लिहिलेले आहेत. येस, आठवतं का शॉर्टकट 11th मध्ये आहे, एक्झाम्पल मिसलिनियस मध्ये. ए इज इक्वल्स टू कॉस थिटा minus sin theta and here cos theta. Therefore a raised to n where n belongs to set of a natural number capital N, then result cos n theta minus sin n theta cos n theta. ओके, इथं मी काय केलं, हा रिझल्ट लिहिलेला आहे. मग माझ्याकडे ए हा दिलेला आहे, इथे ए ची पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे ना, मग मला ए ची पॉवर इथे 3 पाहिजे. बघून घ्या तुम्ही. देअरफॉर ए क्यूब इज इक्वल्स टू, येस, पुट एन इज इक्वल्स टू 3 कॉस 3 थिटा मायनस साइन 3 थिटा कॉस 3 थिटा. दिस इज आवर ए क्यूब. ओके, ए क्यूब इज इक्वल्स टू आय गिवन, ए क्यूब इज इक्वल्स टू आय. सिन्स ए क्यूब इज इक्वल्स टू आय हे कंपॅरिझन साठी दिलेलं आहे आपल्याला, त्याशिवाय थिटा कसा कॅल्क्युलेट करणार आहे की नाही. ए क्यूब सबस्टिट्यूट करूया, कॉस 3 थिटा मायनस साइन 3 थिटा कॉस 3 थिटा. येस, इज इक्वल्स टू आय मीन्स युनिट मॅट्रिक्स. येस, युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/2 1 0 0 1. ओके, आता पार्ट आपण काय करूया, इक्वेट करूया बाय द इक्वॅलिटी. कॉस 3 थिटा इज इक्वल्स टू 1. अजून एखादा घेऊया, हे दोन्ही सेमच आहेत. साइन 3 थिटा घेऊ का, साइन 3 थिटा इज इक्वल्स टू 0. आता कॉस 3 थिटा 1 कंपेअर केलं, कॉस 3 थिटा इज इक्वल्स टू 1. 1 इज अ व्हॅल्यू ऑफ, येस, 1 इज अ व्हॅल्यू ऑफ कॉस. किती आहे ती व्हॅल्यू बघा बरं. 1 ही व्हॅल्यू कोणत्या कॉसची आहे, कॉस 0 इज इक्वल्स टू 1. कॉस 0 ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. अजून कोणती आहे,
कॉस 0 एक आहे आणि ऑर व्हॅल्यू काय आहे, येस, पण ते ऑप्शनमध्ये येत नाहीये ना, थिटा 0 येतो. अजून एक कोणती व्हॅल्यू आहे तर 2 पाय. ओके, देअरफॉर 3 थीटा इज इक्वल्स टू 2 पाय. देअरफॉर थीटा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन 3. 2 पाय अपॉन 3 किंवा इथे पण तुम्ही कम्पेअर करू शकता. लक्षात घ्या, ऑप्शन येस करेक्ट, ऑप्शन बी. इवन ऑप्शनवर नाही तुम्ही जाऊ शकता. ऑप्शन बी करेक्ट, येस, ऑप्शन बी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, 1 मिनिट, लिमिट्स एक्झाम्पल आहे x टेंड्स टू इन्फिनिटी. लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 2x minus 1 raised to 19 3x plus 2 raised to 11 whole divided by 6x minus 5 raised to 30. क्वेश्चन आहे बघा, a plus b is equals to dash dash. देन आता इथे a plus b म्हणजे त्यांनी काहीतरी, मला वाटतं की राईट साईड काहीतरी दिलेली आहे याच्यात, म्हणजे ते काहीतरी ऍडजस्ट करून अशी आहे राईट साईड. ओके, म्हणजे असं काहीतरी आहे. देन 1 upon 2 raised to a into 3 raised to b. ओके, असं काहीतरी आपलं आन्सर यायला पाहिजे. ऍक्च्युअल क्वेश्चन हा आहे, म्हणजे ह्या फॉर्मॅटमध्ये हे इक्वल्स टू हे दिलेलं आहे. 1 मिनिट हा, इज इक्वल्स टू, आणि मग इथे क्वेश्चन आहे a प्लस बी इज इक्वल्स टू. ओके, मग खरं तर सांगू तुम्हाला, हा खूप 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 इझी एक्झाम्पल आहे, खूप इझी एक्झाम्पल आहे. ॲज एक लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी, देन 1 upon x स्क्वेअर 1 upon x स्क्वेअर टेंड्स टू 0. केव्हाही x टेंड्स टू इन्फिनिटी किंवा n टेंड्स टू इन्फिनिटी आले तर ते एक्झाम्पल तुम्ही 1 upon x स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये आणा. का तर 1 upon इन्फिनिटी 0, 1 upon 0 स्क्वेअर, इथे काय येते व्हॅल्यू 0. मग ह्या फॉर्मॅटमध्ये आणायचं, ही हिंट लक्षात ठेवा. ओके, ही हिंट लक्षात ठेवा. आणि एक लक्षात घ्या की पॉवर जी असते ना ती सेम ऍडजस्ट होते न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये. बघा इथे स्टेप्स आहेत, इथे मी ऍडजस्ट करते डिव्हायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ बाय हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल एक्स. 30 and 19 plus 11 also 30. Therefore here let L is equals to limit x tends to infinity 2x minus 1 raised to 19. इथेच मी आता ऍडजस्ट करते, कमी स्टेप मध्ये करू शकतोय आपण. ओके, इथे एकच मिनिट, होल डिवायडेड बाय 6x minus 5 अपॉन, मी काय बोलले की तुम्ही ऍडजस्ट करा. येस, इथे मी एक्स इथे एक्स्ट्रा घेतले. ओके, इथे एक्स घेतले पण ऍक्च्युअल पॉवर किती घेतली आहे 19 घेतली. ओके, इथं पॉवर इथं अपॉन एक्स घेतले, पॉवर घेतली मी 11, म्हणजे टोटल एक्सची पॉवर किती घेतली 19 अधिक 11 30. मग ती बरोबर मॅनेज झाली पाहिजे ना, झाली बघा मॅनेज 30. म्हणजे इथं इंटू असल्यामुळं x रेस टू 19 इंटू x रेस टू 11 टोटल x रेस टू 30 अपॉन x रेस टू 30. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ बाय in this type highest power of variable, that is x raised to here 30. तुम्ही हिंट लक्षात ठेवा. देन नेक्स्ट स्टेप इज इझी स्टेप, सेपरेशन. ओके, सेपरेशन मी म्हणते, म्हणजे ह्या स्टेप्स अशा करा. लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी, टर्म सेपरेशन 2x upon x x कॅन्सल 2, 1 upon x सेपरेशन. माझी ही म्हणायची मेथड आहे की सेपरेशन. ओके, त्या पद्धतीने मी इथे लिहिते रेस टू 90. सिमिलरली 3x upon x टर्म सेपरेशन, x कॅन्सल, 3 plus 2 upon x रेस टू 11 होल डिवायडेड बाय टर्म सेपरेशन 6x upon x 6 minus 5 upon x होल ब्रॅकेट रेस टू 30. आता इथेच आपण काय करूया,
टोटलला जी लिमिट आहे ती आपण सेपरेट आहे असं आता घेत बसायला नको. सेपरेट आहे असं समजा, यालाही लिमिट दिली, याला लिमिट दिली, याला लिमिट दिली. ॲज एक्स टेंड्स टू इन्फिनिटी, लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी 1/x 0. Therefore 2 minus 0 raised to 19 into 3 plus here also 1 / infinity 0 into 2 0 raised to 11 upon 6 minus 1 / x. Put x is equals to infinity 1 / infinity 0 raised to 30. आता त्यांचा फॉर्मॅट जो आहे 1/2 raised to and 3 raised to असं काहीतरी म्हणता येते. 2 raised to 19 into 3 raised to 11 upon 6 raised to 30. 6 raised to 30, 6 raised to 30, that is 2 into 3 raised to 30. Yes, correct? Yes. Then 2 raised to 30, separate करू ना, and 3 raised to 30. Therefore we know that a raised to m upon a raised to n is equals to 1 upon a raised to 30 minus 19. ओके, 19 ला खालती आणलं तर मायनस, 30 ला वरती नेलं तरी मायनस. ओके, मी खालती ऍडजस्ट करते. 1/2 raised to 30 minus 19, 2 raised to 11, and here 3 raised to yes 30 minus 11 19. आता आपण एक काम करूया, इथे आपली पॉवर काय आली, ए बी आली बघा, चेक करा. इथे पॉवर आली 1/2 raised to a into 3 raised to b. मग कंपेअर करून therefore a is equals to 11 and b is equals to 19. ओके, काय क्वेश्चन होता, फाइंड a plus b is equals to a ची पॉवर काय आली, a plus b टोटल पॉवर. a ची पॉवर आहे 11 आणि b ची पॉवर किती आहे 19. हां, आता ते जर वरती जर त्यांनी घेतलं असेल, लक्षात घ्या वरच्या बाजूला, तर त्याला साईन करणाऱ्या मुलांना वरती घेतलं तर मग मायनस असेल. इथे तुम्ही तो क्वेश्चन बघून जरा थोडं ऍडजस्ट करा. मी या फॉर्मॅटमध्ये तरी इथं घेतलेलं आहे. मला काय म्हणायचं समजलं का, ही जर पॉवर 30 वरती घेतली तर मग ती मायनस असेल आणि ही सुद्धा काय असेल मायनस, म्हणजे -11 आणि -19. ओके, म्हणजे असंही असू शकेल. हे वरती गेले तर हे घेतील -11 -19. मग आन्सर काय मिळेल, a plus b चं -30 ना. ओके, मग मी इथे आन्सर काढते आता 11 + 19 + 30 आणि ते जर न्यूमरेटर मध्ये ऍडजस्ट केले तर -30 हे आन्सर येईल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, 1 minute. इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ log x into dx. ह्याचे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. हे एक्झाम्पल 15 एप्रिल वगैरे असे काहीतरी शिफ्टचे सगळे आहे त्याच्यामध्ये एक्झाम्पल. ओके, काय करता येईल, येस बघा बरं. इथे स्टेप नंबर फर्स्ट, पुट. मी तुम्हाला एक हिंट देते. जर इथे ना अपॉन एक्स दिले असतील, पुट log x इज, स्टेप नंबर 1, पुट log x is equals to t and then differentiation. Derivative of log x 1/x and 1/x dx is equals to dt. If upon x given, then, but in this example upon x is not given. Therefore step number 1, put log x is equals to t and conversion of log to exponential. Okay, log to exponential conversion. Let I is equals to integration of sine of log x into dx. Step number first, put log x is equals to t. Here derivative of log x upon x not given, then log to exponential conversion. Therefore x is equals to e raised to t, log to exponential, and find out its derivative. Okay, then differentiating both the sides with respect to x. Therefore here we get, yes, derivative of x 1, derivative of e raised to t with respect to x, e raised to t into dt upon dx becomes into dx. Therefore I is equals to integration of sine of, put log x is equals to t and dx is equals to e raised to t dt. Yes, type by parts. Yes, by parts.
by light rule, first is a LIAT, T trigonometric, okay, LIAT, E exponential. This is our U and this is our V. Integrating by parts, okay, integrating by parts we get. आता मनात तुम्ही तो बाय पार्ट्स रूल म्हणा, मनात म्हणा बाय पार्ट्स रूल, U इंटू इंटिग्रेशन ऑफ VDX minus integration of d by dx of u into integration of vdx into dx. ओके, मनात रूल म्हणा, लिहिताना काय व्हॅल्यूज असतील त्या तिथे सबस्टिट्यूट करा, ओरल इंटिग्रेट डिफरन्शिएट केलं तरी चालेल. ओके, u मीन्स sin t into integration of e raised to t dt minus integration of d by dt of u, that is sin t u into integration of v, that is e raised to t dt, bracket complete, into dt. Yes, therefore here we get I is equals to sin t as it is, integration of e raised to t, derivative of sin t cos t, integration of e raised to t into dt. Most important note, if integration of trigonometric function into exponential function given, then using I method. आता तुम्ही म्हणाल मॅडम आय काय आहे? आय मेथड म्हणजे तिथे कुठेतरी राईटला डबल बाय पार्ट्स अप्लाय करा आणि राईटला बाय पार्ट्स डबल घेतल्यानंतर तुम्हाला इथे आय हा तुम्हाला सबस्टिट्यूट करावा लागेल. दॅट इज आय मेथड. Trigonometric into exponential, okay, double by parts. Then next step is here again integrating by parts. First function u, second v. Therefore I is equals to sin t into e raised to t as it is minus here in curly bracket using by part rule, okay, u, that is cos t into integration of e raised to t dt minus integration of d by dt of cos t into integration of v, that is e raised to t dt, here bracket complete, into dt. ओके, ब्रॅकेट द्या म्हणजे साइन नाही तुमची अजिबात कुठेही चुकणार नाही. ओके, देन साइन टी ई रेस टू टी ॲज इट इज मायनस इन ब्रॅकेट कॉस टी ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी minus integration of derivative of cos t sin t, derivative minus sin t, okay, minus sin t into integration of e raised to t into dt, here bracket complete. Yes, then next part, next I is equals to sin t e raised to t as it is minus into plus minus cos t e raised to t, then minus into minus plus, yes, plus, and plus into minus minus integration of sin t e raised to t, oh sorry, into sin, okay, into dt plus constant of integration c. Yes, इथे c किंवा तुम्ही c1 सुद्धा घेऊ शकता. आता आपण काय करूया, ही टर्म बघा बरं रिपीट होतीये का? येस, इंटिग्रेशन ऑफ sin t e raised to t dt is equals to I. Yes, this is I method. I मायनस आय इथे आपण जर पुट केले तर ते मायनस आय लेफ्टला आले आणि आयला साईन मायनसच आली पाहिजे. लक्षात ठेवा, प्लस चुकून साईन आली तर तो प्लस आहे आणि हा आय कॅन्सल होईल. ओके, मायनस साईन आली पाहिजे. मायनस आय इन द लेफ्ट बिकम्स प्लस आय प्लस आय 2i is equals to sin t e raised to t minus cos t e raised to t plus c1. Then next step is dividing both the sides each by 2. Therefore answer I is equals to 1 minute. इथे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. अपॉन टू कॉमन मध्ये घेतलेत. ओके, अपॉन टू हे 2 कॉमन मध्ये घेतलेत. 1/2 ब्रॅकेट आपण e raised to t पण कॉमन घेऊन टाकूया. एकच मिनिट. डिवायडिंग ईच बाय 2 केलं मी. ओके, अपॉन टू केलं, हे 2 कॅन्सल, इथे अपॉन 2 आले आणि टेकिंग ई रेस टू टी कॉमन. येस, अनकॉमन पार्ट sin t मायनस कॉस टी. ओके, अँड c1 अपॉन 2c. therefore I is equals to e raised to t. Yes, e raised to t is equals to x
and log x is equals to t. T is equals to log x. Yes, and e raised to t is equals to x. Yes, e raised to t is equals to x and t is equals to log x minus cos of log x plus c. ऑप्शन्स नाही लिहिले मी, आन्सर करेक्ट आहे आपलं x/2 log ऑफ. येस, ऑप्शन येतो हा ए ऑप्शन आहे. ओके, मी एक्झाम्पल्स मॅक्झिमम कव्हर करते, लक्षात घ्या. आणि माझे तुम्ही प्रिव्हियस लेक्चर्स जर बघितले, भरपूर त्याच्यामध्ये ट्रिक्स आणि शॉर्टकट्स आहेत. ओके, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेल, मॅट्रायसेस असेल, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. ओके, ते लेक्चर्स व्यवस्थित तुम्ही बघा.